वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. तर आपण स्वागत करूयात आपल्या शेवटच्या स्पर्धकाचं, ज्याचे कोरिओग्राफर्स आहेत सुकन्या ताई आणि अभिषेक दादा. तर स्वागत करूयात मिहिर सोनीचं. सुकन्या ताई, अभिषेक दादा, मला तुम्हाला दोघांना एक विचारायचंय की मिहिर हा कंटेस्टंट तुम्हाला मिळालाय, मग तुम्हाला काय वाटलं तेव्हा? मिहिर जेव्हा आमच्याकडे ॲज अ कंटेस्टंट म्हणून आला तर त्याला मुलींची खूप जास्त एलर्जी आहे. तर तो काय माझ्याजवळ म्हणजे माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हता. तो सारखा अभिषेक दादाकडेच, नहीं मैं इनसे बात करूंगा, मैं इनसे ही डान्स सीखूंगा, मैं आपसे डान्स नहीं सीखने वाला. तर मला आणि कसं कॉम्पिटिशन असल्यामुळे मिहिर वेस्टर्न खूप छान करतो. तर तो त्याचं असं होतं की आता ह्याला फोक कोण शिकवणार, किंवा पप्पूदाची वेस्टर्न स्टाईल असल्यामुळे फोक थोडा पार्ट माझ्याकडे येतो. तर त्या स्टाईल कोण करून घेणार, मला हे खूप टेन्शन आलं. कारण तो माझ्याकडे बघायला काय माझ्यासमोर उभं राहणं सुद्धा त्याला पटतच नव्हतं. पण ॲज टाइम पास्ट तो खूप छान माझ्याबरोबर हसत खेळत लागला. आणि नंतर असं झालं की तो पप्पू दादाकडे कमी आणि मलाच जास्त चिटकत लागला. आणि आम्हाला इथे असं नाव ठेवलं गेलंय, मी माकड, तो माकड तर मी त्याची मदारी. कारण तो सारखा माझ्या अंगावरती असा मिठी मारून बसलेला असतो. मिहिर, तू सुकन्या ताई आणि अभिषेक दादाकडून काय काय वसूल केलं आणि कितीदा मार खाल्लंस? आणि चांगला डान्स करण्यासाठी ती काय काय करते? मला शिकवते पूर्ण डान्स, मग पॉलिशिंग करायला म्हणा, असं घुस्समध्ये पॉलिशिंग. मी असं ऐकलंय की जेव्हा मिहिर खूप जास्त कॉन्फिडंट असतात आपल्या या कुठल्या परफॉर्मन्स देण्याकरता, तेव्हा ते एंट्री घेण्याच्या आधी सांगून येतात की मैं अभी 100 रुपये लेके दिखाता हूँ. असं काय करतात? हो सर, हो. तो खूप कॉन्फिडंट असला की तो बाहेर जेवढे आपले युनिटमधली लोक असतील त्यांना तो सांगतो, आज देखो मैं 100 रुपये लेकर आऊंगा, देखो देखो आप. आणि तो खरंच घेऊन येतो. असेच राहा मिहिर, इतकेच निरागस, इतकेच निष्पाप आणि इतकेच छान परफॉर्मर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मिहिर, तुम्हाला सर्वात डिफिकल्ट असा डान्स कुठला होता? ढोलकीच्या तालावर आणि बहका. बहका, दोन्ही डिफिकल्ट होते. हो. आणि फेवरेट कुठलं गाणं आहे तुमचं? लव मी आणि ओ राजे. पण मी तुम्हाला सांगू माझं कुठलं फेवरेट गाणं आहे? हो. ढोलकीच्या तालावर. कारण त्यात तुम्ही एक अतिशय सुंदर अशी मुलगी झाला होता, हो ना? नऊवारी साडी वगैरे नेसली होती. हो. मग आपण पाहूयात मिहिरचा ढोलकीच्या तालावर.
रंगी नारलई खट्याळ मती नजरेन पाखर घायाळ गडी काय जात बसताई हुशार त्यो इश्काच्या खेळातई हुशार मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स